Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तर आज आपण बघणार आहोत आपला प्रॉब्लेम सेट 8 की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनचे एक्झाम्पल्स हे बघायचे आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द फर्स्ट अँड सेकंड एक्झाम्पल. सो स्टुडंट, अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. आता ह्या एक्झाम्पल्सची आपल्याला मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पलमध्ये मांडणी करून दाखवते की कुठल्या पद्धतीने आपण याची मांडणी करायची आणि कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. आता तुम्ही जर बघितलं तर हा आहे 1 2 3 4 5 डिजिट नंबर आहे. हा तुमचा 1 2 3 4 5 6 7 डिजिट आहे. म्हणजे 5 डिजिट आणि 7 डिजिट नंबरचे आपल्याला इथे ॲडिशन करायचे आहे. इथे पण हा जर बघितला तुम्ही तर हा 6 डिजिट नंबर आहे. त्यानंतर हा पण 6 डिजिट नंबर आहे. या 6 डिजिट नंबरची इथे आपल्याला काय करायचे आहे, ॲडिशन आपल्याला करायची आहे. तर कशा पद्धतीने करायची, तर तुम्ही लहानपणी बघा जेव्हा 3rd स्टँडर्डला किंवा 4th स्टँडर्डला होता त्यावेळेस अशा प्रकारचे बॉक्स तुम्ही आखलेले असतील. अशाच पद्धतीचे बॉक्स हे आखायचे आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याचं जे आहे आपण लिहित होतो की नाही, एकक, शतक, दशक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, त्या पद्धतीनेच काय करायचे आपल्याला इथे मांडणी करायची आहे. सो पहिला जो बॉक्स आहे, सो फर्स्ट अशा पद्धतीने बॉक्स आखून घ्या. तुम्ही स्केलचा यूज करा, मी डायरेक्टली काढते आहे. स्ट्रेट लाईन काढा डायरेक्ट. हा पहिला काय आहे, युनिट, टेन्स, मग काय असतो 100, मग काय असतो 1000, मग काय असतो 10,000, TTH असतो. म्हणजे युनिटमध्ये मराठीमध्ये एकक, दशक, शतक, इथे हजार, इथे दशहजार. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲडिशनमध्ये मांडणी करताना इकडनं इकडे करा. आता ही संख्या काय आहे, 4 2 3 1 1, म्हणजे ही 1 इथे लिहा, मग ही 1 इथे लिहा, मग इथे 3 लिहा, इथे 2 लिहा, इथपर्यंत आहे. त्यानंतर ही 7 डिजिट नंबर आहे म्हणजे पुढे जावं लागणार आहे. मग युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, पुढे लॅक येणार आहे. त्याच्यानंतर पुढे 10 लाख आणि पुढे काय असणार आहे तुमचं, करोड असणार आहे. ठीक आहे. आता ही संख्या मांडूया आपण. याच्या खाली काय करायचं आपल्याला, 4, मग 2, मग 6, परत 6, त्यानंतर हे 3, मग 5 आणि 6. सो अशा पद्धतीने एवढेच आहे. करोडची गरज पडली नाही म्हणून ते आपण रफ करून टाकूया. या सगळ्यांची काय करायची तुम्हाला, ॲडिशन. म्हणून काय केलं मी इथे अशा पद्धतीने हा कॉलम ड्रॉ केलेला आहे. आता इथे बॉरोइंग करण्यासाठी आपल्याला एक कॉलम लागणार आहे, म्हणजे हातचा देण्यासाठी. तो मी विसरली. तुम्ही असा मोठा कॉलम इथे ड्रॉ करायचा आहे. आता आपल्याला ॲडिशन तर करताच येते, फक्त मांडणी करता आली पाहिजे. या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये काय असते शक्यता, तुम्हाला मांडणी न करता आले म्हणजे तुम्हाला प्रॉपर अरेंजमेंट ॲडिशनची जर करता आली नाही तर तुमचे मार्क्स इथे कट होऊ शकतात. त्याच्यामुळे युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स, 100 खाली 100, 1000 खाली 1000, 10,000 खाली 10,000, लॅक खाली लॅक आणि 10 लाख खाली 10 लाख अशा संख्यांची मांडणी करायची आहे. त्याच्यामुळे मांडणी करताना या साईडनी, फ्रॉम दिस साईड ही तुम्ही करायची आहे. सो आपण काय करायचं, ते ॲडिशन 4 + 1 5, 2 + 1 3, 6 + 3 9, 6 + 2 किती झाले तुमचे 8, 4 + 3 7, इथे काहीच नाही म्हणजे 5 आणि इथे काहीच नाही म्हणजे 6. सो आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे. यांचं ॲडिशन करून आन्सर काय मिळालं आपल्याला, 6 5 7 8 9 3 5. आता आपण काय करतो असतो, कॉमा देत असतो. इकडनं 3 डिजिट, इकडनं 2 डिजिट नंतर. म्हणजे काय झालं, युनिट, टेन्स, 100 1000 10,000 लॅक 10 लाख, म्हणजे 65,78,935 हे आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे. मराठीमध्ये वाचायचं तर कसं वाचणार, कारण स्कॉलरशिप आणि नवोदयचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला मराठीमध्ये पण सांगणं गरजेचं, कारण बरेच मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे, काही सेमीचे आहे. ठीक आहे. 65,78,935 हे आपल्याला आन्सर इथे मिळालेलं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बॉक्स आखून आपण ॲडिशन इथे केलेली आहे. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण त्याच पद्धतीने करणार आहोत, बॉक्स आखून. ठीक आहे. अशा पद्धतीने पहिले काय करा, बॉक्स आखून घ्या. आता इथे आपल्याला बॉरोइंगसाठी आपण एक कॉलम, नंतर इथे संख्या आणि इथे आन्सर. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. आता बघूया 1 2 3 4 5 6 डिजिट आहे म्हणून इकडची याची गरज नाहीये. मग इथे युनिट, टेन्स, 100 1000, 10,000 TTH लिहा, नंतर लॅक, लॅकपर्यंतच आहे. ठीक आहे. मग आता संख्या लिहूया आपण. इकडनं सुरुवात करायची बरं का. इथे 9 2 5 7 1 3 या कॉलमची गरज नाही म्हणून हा आपण रफ करून टाकूया. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला प्लस करायचं म्हणून इथे प्लसचं साइन द्या. त्यानंतर इकडनं परत मांडणी करा. 3
1 6 4 0 आणि 8. ठीक आहे, ॲडिशन करणं सिम्पल आहे. ॲडिशन माहिती कशी करायची. 9 संख्या मनात धरा. 9 इज इन द माइंड अँड काउंट आफ्टर 9 3 डिजिट. ओके, 9 10 11 अँड 12. सो 12चा आपण 2 इथे लिहित असतो, 1 कॅरी ओव्हर करत असतो. आता या सगळ्यांची ॲडिशन करायची. 2 + 1 3, 3 + 1 4 झाले. 6 + 5 किती झाले तुमचे. 6 + 5 11 म्हणून इथे 1 लिहिला. 1 काय झाला तुमचा कॅरी ओव्हर झाला म्हणजे हातचा दिला. आता मोठी संख्या कोणती आहे 7. 7च्या पुढे 4 फिंगर्स काउंट करा. 7 8 9 10 अँड 11. 11 मध्ये परत एक मिळवला किती झाले तुमचे 12. सो इथे 2 आला. परत 1 काय झाला तुमचा इथे कॅरी ओव्हर झाला. 1 + 1 2 आणि 8च्या पुढे 3 फिंगर्स मोजा बरं. 8 9 10 अँड 11. आन्सर मिळालं. आन्सर काय मिळालं. आपल्याला तिथे कॉमा पण देऊन ते लिहिता आलं पाहिजे. इथे आपण 3 डिजिट नंतर कॉमा देतो, नंतर इथे 2 डिजिट नंतर. म्हणजे 11 युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, 11,22,142 हे आन्सर आपल्याला ह्या क्वेश्चनचं इथे मिळालेलं आहे. सो अशा पद्धतीने ॲडिशन व्यवस्थित हळूहळू व्यवस्थित बॉक्स आखून युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स अशा पद्धतीने करायची आहे. लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट, दिस इज क्वेश्चन नंबर 3 इन युअर प्रॉब्लेम सेट 8. प्रॉब्लेम सेट 8 मधला आहे तुमचा क्वेश्चन नंबर 3 आणि हा आहे क्वेश्चन नंबर 4. आता परत एकदा काय करायचं, आपण बॉक्स आखू शकतात तुम्ही आणि बॉक्समध्ये तुम्हाला युनिट, टेन्स, 100 या पद्धतीनेच तुम्ही एक्झाममध्ये सोडवायचे आहे. म्हणजे तुमचं गोंधळ होणार नाही. किंवा डायरेक्टली सुद्धा आपण सोडू शकतो, पण तुम्हाला आता बॉक्सने दाखवते आणि डायरेक्टली कसे सोडवायचे हे सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. मग आता एक बॉक्सने दाखवते आणि एक डायरेक्ट पण सॉल्व्ह करून दाखवते. पण एक्झाममध्ये जर तुम्हाला बॉक्सने सांगितलं असेल तर बॉक्सच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करूया, बॉक्स आखून घेऊया. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 lakh आणि करोड. ठीक आहे. पुढे नंबर इकडनं लिहायला लावला तुम्हाला 6 4 7 2 4 2 1. म्हणजे करोडचा कॉलम इथे नाहीये, मग आपण इथे प्लस करूया. पुढे हा नंबर युनिटचा नंबर युनिट खाली आला पाहिजे. म्हणजे मराठीमध्ये एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि नंतर कोटी येत असतं. ठीक आहे. आता काय करूया आपण इथे हा जो 8 आहे युनिट खाली युनिट लिहूया. 8 4 7 3 8 आणि 4. इथे काहीच नाहीये. आता ॲडिशन करायची. मोठा नंबर जो आहे तो मनामध्ये लिहा, मनामध्ये लक्षात ठेवायचं आहे. सो 8च्या पुढे 6 फिंगर्स मोजूया. 8 9 10 11 12 13 अँड 14. 14चा आपण 4 इथे लिहितो, 1 कॅरी ओव्हर करतो. 4 + 4 किती झाले तुमचे 8. 8 + 1 9. 7 + 7 किती रे 7 + 7 14 कॅरी ओव्हर 1. 2 + 3 किती झाले तुमचे 5. 5 + 1 6. आता 8 मनामध्ये धरा. मोठी संख्या नेहमी तुम्हाला मनामध्ये धरायला लावलेली आहे. 8 9 10 11 अँड 12. 12चा आपण 2 इथे लिहितो, 1 कॅरी ओव्हर करतो. 4 + 2 किती झाले तुमचे 6. 6 + 1 7. सो हिअर 1. सो आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे. या आन्सर इज 1726,494. इथे याच्यानंतर आपण एक कॉमा देत असतो आणि इथे 2 डिजिट नंतर 17,26,494 हे आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे. म्हणजे 17,26,494. ठीक आहे. आता इथे बॉक्स न आखता तुम्हाला करून दाखवते. मग इथे पण अरेंजमेंट करताना व्यवस्थित करायचे आहे. सो आपण करूया डायरेक्टली. 2 4 1 2 6 3 6. शक्यतो तुम्ही हीच अरेंजमेंट करा, पण आता मी प्रत्येक वेळेस आखण्यापेक्षा तुम्हाला आता डायरेक्टली सॉल्व्ह करून दाखवते. त्यानंतर मात्र काही विद्यार्थी लगेच इथून सुरुवात करतात, जिथे चूक होते त्यांची आणि त्यांचे मार्क्स तिथे जात असतात. आपण इकडनं सुरुवात करायला सांगितलं तुमची. हा 8 युनिट खाली 8 लिहा. युनिट खाली युनिट 5, हा 0, हा 9 1 3 अँड 2 आणि ॲडिशन करा. ठीक आहे. ॲडिशन करायचे आहे. सो 8च्या पुढे 3 फिंगर्स 8 9 10 11 12 13 अँड 14. 14चा 4 इथे. 1 काय झाला तुमचा कॅरी ओव्हर. व्यवस्थित वहीचे 2 भाग करा. पेन्सिलचा यूज करा. एक उदाहरण झाल्यानंतर एक लाईन सोडून द्या.
सिस्टमॅटिकपणे जर तुम्ही पाचवीच्या इयत्तेपासून जर अभ्यास केला तर तुम्हाला 10वीला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे आतापासून आपल्याला प्रेझेंटेशन छान करण्याची सवय लागत असते. त्याच्यामुळं व्यवस्थित एकाखाली एक संख्या लिहा, युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स लिहा आणि एक्झाम्पल सॉल्व करा. ठीक आहे. 5 + 3 किती झाले तुमचे 8, 8 + 1 9, 6 + 0 6, 9 मनामध्ये पकड 9, 10 11, 11चा 1 कॅरी ओव्हर 1, 1 + 1 + 1 किती झाले 3, 4 + 3 7, 2 + 2 4. So what is your answer? Your answer is 47,31,694. मराठीमध्ये कसं वाचणार रे? 47,31,694. हे अशा पद्धतीने आपण हे 4th नंबरचं एक्झाम्पल पण बघितलेलं आहे. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 5 इन युअर प्रॉब्लेम सेट 8. हा क्वेश्चन नंबर 5 आहे. आता 3 डिजिटचा नंबर किंवा 3 तुम्हाला 3 संख्या दिलेल्या आहे म्हणून घाबरून जायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. कितीही संख्या देऊया तरी आपल्याला बेरजेचे उदाहरण, ॲडिशन उदाहरण हे करताच आलं पाहिजे. इथे 1 नंबर दिला, इथे 1 आणि इथे नंबर दिलेला आहे. फक्त काय करायची, तुमची जी अरेंजमेंट आहे मांडणी करताना व्यवस्थित करायची. तुम्हाला बॉक्स मेथड मी परत एकदा करून दाखवते. ठीक आहे. सो सगळ्यात मोठा नंबर कोणता? हा 1 2 3 4 5 6. काय करूया, कॉलम अशा पद्धतीने करून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला पोझिशन लिहायला, त्यानंतर इथे बॉरोविंग, त्याच्यानंतर इथे संख्या लिहायला आणि इथे खाली आन्सर लिहिण्यासाठी. ओके. सो सगळ्यात पहिले नंबर काय दिला 2654. मग आपण पहिले हे लिहून घेऊया, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, हां TTH. ओके. आणि लॅक. मग आता इथे हा लिहूया पहिले सगळे 4 5 6 2. बस एवढंच आहे, 1000 पर्यंतच आहे, तो लिहिला. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं 71,209. हा 9 लिहिला, इथे 0 लिहिला, इथे 2 1 आणि 7. अशा पद्धतीनेच मांडणी करायची, युनिट खाली युनिट. मांडणी करताना नेहमी पाठीमागून करायची आहे, काही जण पुढून करतील, चूक म्हणजे तिथे तुमचं रॉंग होणार आणि आन्सर काय होणार आहे, तुमचं रॉंग होणार आहे. त्याच्यामुळं मांडणी करताना 5वीच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष इकडनं करायचे आहे. त्यानंतर इथे बघा 9 8 7 3 0 5. ठीक आहे. आणि इथे दोघांचे प्लस करायचं म्हणून 2 वेळा प्लस साईन देऊया. आता ॲडिशन करणं किती सिंपल आहे बघा. 9 + 9 लगेच सगळ्यांना माहिती, 9 + 9 किती रे 18. 18 मध्ये परत 4 मिळवा, 18 19 20 21 22. 22 कसं लिहितो रे आपण, असं. हा 2 काय करतो आपण, 2 इथं लिहितो आणि हा जो 2 आहे तो काय करतो, कॅरियर म्हणजे हातच्याला देत असतो. ठीक आहे. आता याच्यातला मोठा नंबर कोणता आहे 8. 8 मध्ये 5 मिळवले, 8 9 10 11 12 आणि 13 आले. 13 मध्ये परत 2 मिळवले, किती आले तुमचे 13 14 15. सो 15 कसा लिहितो, असा. हा 5 काय लिहितो आपण नेहमी युनिट प्लेसचा इथे, आणि 1 काय करतो, कॅरी ओव्हर करत असतो. याच्यात मोठा नंबर कोणता आहे 7. 7 मध्ये परत तुम्ही काय मिळवा 7 8 9 9 झाले. 9 मध्ये 6 मिळवा, 9 10 11 12 13 14 आणि 15 झाले. 15 मध्ये परत 1 मिळवा, किती झाले तुमचे 16. कॅरी ओव्हर 1. 3 + 1 4, 4 + 2 6, 6 + 1 7. 7 मध्ये 0 मिळवला, 7च आला. इथे 5. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे 57,652. म्हणजेच काय, इथे आपण 3 डिजिट नंतर आणि इथे 2 डिजिट नंतर काय करत असतो, कॉमा देत असतो. का, आपल्याला ते काउंटिंग करण्यासाठी. सो काय मिळालं 5,77,652. मराठीमध्ये कसं वाचणार रे बाळांनो, हे 5,77,652. सो आय थिंक तुम्हाला हे तुमच्या प्रॉब्लेम सेट 8 मधले हे 5ही उदाहरणं समजलं असेल. आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स हे होमवर्कला देणार आहे, ते तुम्हाला जमतात की नाही ह्या मेथडने नक्की तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा आणि मला आन्सर लिहा कमेंट सेक्शनमध्ये. म्हणजे तुम्हाला ॲडिशनमध्ये पक्की म्हणजे अगदी नक्की पैकीच्या पैकी गुण मिळणार आहे. आता प्रॉब्लेम सेट 8 मधले हे एक्झाम्पल आपले 5 एक्झाम्पल झालेले आहे. आता पुढचे 5 आहे, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता मी थांबते. सगळ्यांनी हे एक्झाम्पल सोडवा. बाय एव्हरीवन.